नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील हवामानासंदर्भात आलेली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच पश्चिम महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट घोघावत आहे आणि गेल्या काही दिवसात हवामानात मोठे बदल झालेले असून आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। पुणे साताऱ्याला ऑरेंज अलर्ट तर सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 24 तासाचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर हवामान मराठी या YouTube चॅनलवर नवीन असाल व सुरुवातीलाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पावसासंदर्भातील नवीन येणारे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सविस्तर हवामान अंदाज पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। या काळात विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। या जिल्ह्यातील कमाल पारा 38 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यात देखील आज आसमानी संकटाचा धोका असणार आहे। आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तेथे उन्हाचा चटका कायम असून मागील मंगळवारी 38.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। तर पुढील 24 तासात पुण्याचा पारा 37 अंशावर राहण्याचा अंदाज आहे। मागील काही दिवसांपासून 45 अंशापर्यंत तापलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पारा आता कमी होऊन 41.3 अंशावरती आलेला आहे। आज सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर ढगाळ वातावरणाने तापमानात घट होणार असून हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट सोलापूर जिल्ह्यामध्ये दिलेला आहे। कोल्हापुरातील पारा 37.7 अंश सेल्सिअस असून पुढील 24 तासात कोल्हापुरातील तापमानात अंशतः घट राहील। कमाल 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं राहील। आज ढगाळ आकाशासह 2 वेळा गडगडाटी वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। सांगली जिल्ह्यातील कमाल तापमानात अंशतः घट दिसून येईल। मागील 24 तासात सांगलीत 37.9 अंश सेल्सिअस तापमान राहिलं आहे। तसंच येत्या 24 तासात राज्यातील तापमान 37 अंशावर स्थिर राहण्याचा अंदाज आहे। दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल आणि 1-2 वेळ गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सांगली जिल्ह्यासाठी सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रावर आज गारपीट आणि वादळी पावसाचा संकट असणार आहे। विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची योग्य ती काळजी घ्यायची आहे। तसंच विजांचा धोका असल्याने नागरिकांनी देखील सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। मिळूयात नवीन हवामान अंदाजासोबत। तेवकरिता इथेच थांबू। धन्यवाद।